मयूर म्हात्रे मॅनफॉर्म धारावे यांच्याकडून प्रत्येक बॅट्समनसाठी 3 सलग षटकार ठोकण्यासाठी 3000 कॅश. प्रत्येक धारावे बॅटरसाठी सुवर्ण संधी. आदरणीय मयूरजी म्हात्रे यांच्याकडून दिले जातील प्रत्येक बॅट्समन जो ठोके सलग 3 षटकार त्यासाठी कॅश 3000. रोहन आक्रमक बॅटर त्याबाद संदेश आक्रमक अशी जोडी येते. 50 संदेश आणि रोहन त्याच्या साथीला पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी सचिन भोईर टीम कॅप्टन. डावखुरा गोलंदाज 3 वरची फायनल. पहिला बॉल फायनलचा गुडल्या टप्पा पडण्याने चेंडूने घेतलेले वेलना फिंगर्स रोल करताना दॅट इज अ लवली बॉल. पहिला डॉटने सुरुवात केली कॅप्टनने. रोहन डेंजरस मॅन पहिला मॅचचा हिरो. येस धीरज आणि मयूर म्हात्रेकडून आल्याच खूप मोठ्या शुभेच्छा. धारावे 40 प्लेस संघाने पुरेंत चेंडू त्याला ड्राईव्ह केला स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. क्षेत्ररक्षण तैनात. हलकीशी त्याच्याकडून झाली चूक. फंबलिंग होता त्याचा पुरेपूर फायदा घेताना 2 धावा मात्र आपल्या खात्यात जोडताना खातं खोलतो रोहन. 2 ने टीमला खातं खोलतो धारावे टीमला 2 ने. जबरदस्त क्रिकेट. पहिला याच गावातील विक्की पंडितनाथ भोईर तो पोचला ISPL खेळला. काय घडवलं सचिनने. त्याच्या संपूर्ण सचिन नाईक हिराजी नाईकला तो देतो ॲज कॅप्टन म्हणून. मामाने मला घडवलं असा भाषाचा जेव्हा प्रश्न विचारला जातो ही ऑल क्रेडिट गोज टू दिस मामा सचिन हिराजी नाईक. सुपर बॉलिंग ऑफसाइड ऑफस्टम पिचिंग होताना सलगच्या 2 बॉलमध्ये डिलिव्हर करते डॉट. पहिला डॉट त्याच्यानंतर 2-3 बॉल आता डिलिव्हर केल्या टीम कॅप्टन. बॉलिंग मार्कवर असताना सचिन भोईर टीम कॅप्टन. पहा साईड आर्म ॲक्शन बॉलिंग सुपर बॉलिंग अँड एक्झॅक्टली इन द बॉक्स. शॉर्ट थर्ड मॅन विकेटच्या पाठीमा पाहू शकतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट डीप उचलल्या अपलगेत डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र जातोय बॉल पॉईंटवर लॉंग ऑफ वाईट क्षेत्ररक्षण फील करीत तोपर्यंत 2 धाबा अर्जित केल्या. आणखीन 2 धावाने वाढवलं जातं. फायनलच्या पहिल्या इनिंग खेळण्याचं आव्हान दिल्यानंतर धारावे 40 प्लेस आता 4 वरती. 4 मध्ये 4 ग्रेट बॉलिंग बाय कॅप्टन टीम. नपितीली किफायती ओव्हर इन फर्स्ट ओव्हर इन ॲक्शन. डावखुरा गोलंदाज स्वतः आलाय सचिन भोईर. त्याच्या विरुद्धमध्ये खेळताना आता रोहन जो पहिल्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. फटकावल्या हवेमध्ये बॉल. उंची जास्ती लांबी कमी पडेल काय. खाली आला झकासते टिपला जेल आणि रोहनचा संपला खेळ. रोहन परतलाय. बॅट्समॅन क्रमांक पहिला बाद जेव्हा टीमची आणि स्वतःची 4 वर असतात तो माघारी. पहिल्या विकेटच्या पहिली सफलता टीम कॅप्टनच्या नाबी सचिन भोईरने मिळवला. ब्रेक आपल्या टीमला शिरवण्याला. अशा परी धारावे आता 4 वर. नाव टीम कॅप्टन सुशांत नाईक इन टू द ग्राउंड. मैदानामध्ये जसं रोहन गेला फटका फसला होता. मारण्याचा प्रयास उपरी किनारा डाऊन द बॉल झेल घेताना सुरेख झेल टिपला तिथे संजयने. जिथे पाव होते ते संजय बॉलिंग टाकतो फिल्डिंग करतो. बेहतरीने यॉक टाकताना घायल करतो तो बॅटरला बुंद्यात मारताना. आता कॅप्टनचा शेवटचा बॉल. पहिला ओव्हर 5 टाकल्या 4 दिल्या 1 विकेट सोडून दिले. अपसेट पिचिंग होताना. इट्स वाईड. गणेश मडवी आणि कुशल मडवी असे 2 मडवी बंधू आता फायनलसाठी. एक बॉल आता एक तगडा बॅट्समॅन दुसऱ्या बाजूला ऑलराऊंडर म्हणून ऑफ ब्रेक टाकतो चांगला. युजफुल ऑलराऊंडर म्हणायला कुशलला हरकत नाही. तोही ऑफ ब्रेक ले ब्रेक टाकतो. चांगला बॉल स्लाइस केलाय. शॉट एक्स्ट्रा कबल चान्स फॉर द रन आउट. फेकी थोडी उशिरा नाही थोडासा वैतागले टीम कॅप्टन सचिन. काय करेल बिचारा. 40 गेलेत 45 पोहोचल्यात 50च्या आसपास आता लवकर येतील. परंतु तारीफ करतोय या लिजेंडरी क्रिकेटची. 40 नंतर 45चा प्रश्न होता. प्रश्नाला उत्तर दिलं 50 वर्षापूर्वी मास्टर प्रदीप पाटीलने. आणि खेळाला सुरुवात जशी केली ना काय पर्सनॅलिटी वाटतात प्रत्येक खेळाडूची. लाजबाब. पहिलं ओव्हरचं झालं पतन फायनलचे मॅच. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सीझन 6 कुशल 11 जे गणेश सारसोळे घेऊन येतो 2026 मध्ये. हे स्वप्न होतं. स्वप्नात मात्र सत्यात उतरताना खूप आनंदित आहे संपूर्ण
कुशल इली म्हणजे गणेश सरसुळाने त्यांना पाठिंबा दिला आमच्या द ग्रेट कार्यसम्राट नगरसेवक सुरतदादा पाटील यांनी परफेक्टली त्यांचे शब्द जेव्हा पडत होते प्रत्येक या परिस्थितीत त्यांनी कहाणी अगदी समक्ष थोडक्या शब्दातून विस्तार जास्त खूप छान असं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. सुरतदादा पाटील स्लायस केले वॉटर लवली बॉल खूप छान टाकलं होतं यॉक करण्याचा प्रयत्न परंतु त्याला सरळ स्कूपमध्ये पद्धतीने खेळताना जिथून जातं डीप थर्ड मॅचच्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पण स्ट्रोकवरती मिळतील तब्बल 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुशांत नाईक अँड संदेश 3 धावा काढले त्या स्कोअरमध्ये जातोय. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये 3 मिळतात. चांगली गोलंदाज आजपर्यंत टाकले राकेशने. क्लेवर बॉलिंग आहे हुशारीची गोलंदाजी. डावखोरे हाताने गोलंदाज कसं नॅचरल आउटस्विंगर आपल्या हाती असताना कोणत्या पण मात्र पिचिंग करावं कोणत्या ठिकाणी याचं सर्व ज्ञान आहे बॉलरकडे. सुपर बॉलिंग पुन्हा एकदा बोलावलं त्याच्यानंतर त्याला टर्नला फिनिश करताना आडव्या बॅटीने दिशा दिली बॅकवर्ड डीप मिडवे केल्या. दुसरी धावची घाय का करायची होती हे समजलं नाही. त्यांनी कोणतीच रिॲक्शन दिली नव्हती. का पळाला मित्रा कम्प्लिटली मिस कॉलिंग. खराब क्रिकेट. चांगलं क्रिकेट असताना चांगल्या धावा मिळवतात पण असं रनआउटची विकेट नेहमीच घातक. प्रत्येक बॅट्समनसाठी पारितोषिक किती जाहीर झाले मयूर म्हात्रे यांच्याकडून. 3 षटकार सलग 3000 घेऊन जा. आणखी एक ऑलराऊंडर मात्र येतो मैदानाच्या आत राजेश भोईर. सावकाश जरी जातो पण बॅटिंगचे तडाखे वेगवान देतो राजेश. चांगला आमचा मित्र आहे. दोस्तीतील दुनियाचा राजा माणूस म्हणून मी समजतो. बॅटिंग आतापर्यंत पाहिलं चांगला रिदममध्ये. धावसंख्या धावफळ करावं लागते 10 वर 2. 8 चेंडूचा खेळ 3 वरची फायनल. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. टॉस जिंकल्यानंतर सचिन भुईरने टीम दारावेला आणि तिथेच 2 माघारीपर्यंत 10 लागलेत. सुशांत खेळते कॅप्टन 4 वर 2 बॉलला समोर घेऊन. आता राजेश भोईर आहेत त्यांच्या साथीला. गोलंदाज राकेश पहिले फंबलिंग झालं होतं स्लाइस केलं होतं. यॉर्करला मात्र काय स्लाइस केलं होतं बेहतरीन अंदाजामध्ये 3 धावा घेतल्या होत्या त्या स्ट्रोकवरती. टीम कॅप्टन आता स्वतः टीम कॅप्टन स्ट्राईकवरती. ऑप्शनच्या खूप बाहेर दोन्ही हात पसरून सांगितले कुशल यांनी काय वाईट. पहिला बॉल 3 नंतर विकेट वाईट. अशा धावसंख्या 1 ने जाते 11 वर. 3 वरची फायनल. लाजबाब क्रिस्टलच्या ट्रॉफ्या. वॉट अ चांगला फटका बीट करताना. वॉट अ लवली फुटबॉल प्ले बाय इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये फुटबॉलने कशा धावा वाचवल्या त्याचं उत्तम उदाहरण दिलं. ग्रेट फिल्डिंग यार. त्याला माहित होतं थोडासा तरी इकडे तिकडे आपला बॅलन्स गेला तर सरळ टोकर मारली आणि जयमंत जरा 12वं खेळवलं नाही तेव्हा असं असताना आम्ही फील्डचं नाव निश्चित सांगितलं असतं. आय थिंक चंदू ओ ड्राईव्ह मारले. किती डेडिकेशन पहा. ही क्रिस्टलची ट्रॉफी आमच्याचकडे घेऊन आम्ही जाणार असं सांगणार. फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवताना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. वाटत ठोकर मारली होती चेंडूला मात्र आपल्या पाठीमागे. किती धडपड पहा. राज मारलेला फटका हवे द बॉल. झेल टिपण्याचा प्रयत्न अधुरा पडला पण ठोकर जबरदस्त राजने दिली होती परंतु इथे धाव मिळते सिंगल. पहिला 3 विकेट वाईट 2-1. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज केले राकेशने. या ओव्हरमध्ये 14 लागल्या 2 गडी बाद. दुसरं प्रगतीपरासन शिरवणे 40 डावखरे गोलंदाज. पहिला डावखरा गोलंदाज दुसराही राकेश डावखरा गोलंदाज. समोर कॅप्टन राजेश आहे. इनसाइड जस्ट आउट होताना एक्स्ट्रा कव्हरच्या वरून परंतु बाहेरची कडा लागल्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी मात्र चेंडू स्ट्रावल झालाय. सिंगल घेतली. राजेश भोईरने खातं खोललं पहिल्याच बॉलवरती 1 ने. 15 धावा लागल्या स्थिरावल्या स्कोरमध्ये 2 गडी बाद. आता दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल राकेश घेऊन समोर टीम कॅप्टन सुशांत नाईक. इनसाइड द सर्कल सुपर वाइड यार्क परफेक्टली कडक बॉल बाय राकेश. काय विविधता होते. ग्रेट बॉलिंग यार.
एंड ऑफ द सेकंड. दुसरं ओव्हर संपतं. फायनलचं पहिल्या इनिंग खेळता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या. स्कोर होती 2 गडी गमावल्यानंतर 15-15 थोड्याच वेळानंतर आम्ही पारितोषिक वितरण सोहळा लगेचच इथे या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आजच बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल. त्यासाठी मी तुर्बे 40+ यासाठी विनंती करतो, कुठे जाऊ नका. सन्मानाची ती ट्रॉफी आहे. घाम गाळला पण हरलं हा क्रिकेटचा भाग आहे. ती कोणाचा तरी निश्चित बाजूला लागते. ती लागली तुमच्याकडून हरकत नाही, परंतु एक क्रिस्टलची ट्रॉफी देऊन तुम्हाला आम्ही सन्मानाने ते निरोप देऊ. शेवटचा ओव्हर पहिला बॉल ज्या खेळाडूने एक चमत्कारी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलं होतं सेमीफायनलमध्ये, तो गोलंदाज झाला. आता संजय बॉलिंग मार्कवर पहिल्याच बॉलमध्ये दिशा दिली. इनसाइड जस्ट ओपन द फेस ऑफ द बॅट्स कम्प्लिटली अँड थ्रू द कव्हर ड्रॉय नाईसली. एक्स्ट्रा कव्हर बिझनेर गेटिंग 2. पहिल्याच बॉलमध्ये 2 घेतल्यात. राजेश पोचले 3 वर आणि टीमला मात्र पोचवलं 17 वर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज स्ट्रॉंग आहे. तरावचा विचार 25-30 मध्ये जाण्याला आवडेल आणि तिथून खऱ्या अर्थाने चुरस निर्माण करण्याची जबाबदारी सुपेल सुशांत आपल्या बॉलरवरती. टॉपेज लागला गेला. इथे मात्र मिस्टर टायमिंग स्ट्रोक मिड विकेटच्या ठिकाणी तैनात. फक्त सिंग सांगितले कॅप्टन राजेशला थोडंसं थांब, माझ्या हाताची बॅटीची तडाख्याची जी मात्र निश्चित पेशकश आता तू पहा नॉन स्ट्रायकरकडून. आता कॅप्टनकडे आहेत 4 बॉल. 2 मध्ये 3 काढले राजेशने. धावसंख्या 18 जाऊन पोहोचल्या. संजय कमजिंग बॉल टू कॅप्टन. फटकावले चेंडू. शॉट ऑन जॅक करताना व्हॉट अ शॉट. कडक स्ट्रोक. दस्तक देताना मस्तक ओलांडला. जाऊन मेला आमच्या दीपक पाटीलला सलामी देताना हा षटकार. सिक्सर. लोकनेते चषकचा हा बेतेरी कॅपच्या बॅटमधून आला षटकार. गगनाला चिळून फाडून गगनचुंबी षटकार. जादू चालले कॅप्टनच्या बॅटमधून तडाखा. साने जोरदार हमला बोलून धाव मात्र पोचवते. दारे 40+ सुशांत नाईक तब्बल 24 वर. आणखीन एक. 3 मध्ये 1 आला तर मॅच बनेल. 24 झाल्यात. एखाद्याला 30 जाईल. 2 आले तर 36 होतील. कॅप्टनच्या मनामध्ये तेच चालले. रेलचल त्याचा उद्रेक बाहेर काढेल काय. आतापर्यंत सेमीमध्ये काय बॉलिंग टाकले 3, त्यापैकी 2 बुंदे यॉर्कर. उत्तर नव्हतं. त्रिफला चालले होते. कॅप्टन तुर्बे शांती चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न केला परंतु स्लाइस मध्ये 2ची मांग जरूर घेईल. धावल्या सुशांत. इथे थोडासा पुढे आहे का बाकी आहे. जरूर लावलो आहे ते. डिसिजन पेंडिंग. बॅट्समॅन परतला आहे. आय थिंक गणेशी जी बोट ते स्वेलिंग अंपायर म्हणून ॲज अंपायर म्हणून त्याने ठरवलं सुशांत थोडंसं मागे आहे. सटीक निर्णय दिलाय आणि काय जेंटलमॅन क्रिकेट सांगताना सुशांत परतला. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. फक्त त्याने सांगितलं थोडंसं बघ मित्र. त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त एकही शब्द सुशांत बोलला नाही. जेंटलमॅन क्रिकेट. बॅटर इथे आउट आहे. इन ॲक्शनमध्ये पाहिलं जातं इन स्क्रीनमध्ये. बॅट थोडी हवेमध्ये तर सुशांत हार्डलक. तुझ्या माहितीसाठी ते पाहिलं गेलं आणि थोडीशी एकदम सेंटीमीटरचा फरक होता. ते हवे बेनिफिट आउट गोज टू द बा सुशांत. पण तसं घडलं नाही. हवेमध्ये बॅट ते पाहिलं. सटीक निर्णय. गुड अंपायरिंग डिसिजन टेकन बाय गणेश मडवी. स्वेअर लाईक. सुशांत कॅप्टन परतलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. 25 आहेत. 2 मध्ये 1 आले तर मॅचला मरेल. बॅट्समॅन आणलाय चंद्रकांत. विरोधामध्ये संजयच्या. 5वा बॉल. चांगला बॉल. क्लेवर बॉलिंग यार. तारीफ करतोय मी संजयची. एकदम बुद्धीमध्ये चालणीतून टाकलेला बॉल. गतीच्या कोणत्या प्रेमात न पडता सटीक अपसाइड ऑप्शन ऑइडी ऑर्क. सरळ चेंडू गेला सिरावला तर नंतर मात्र इथे बॅटर आउट होईल काय. खेळ थांबला गेला. 2 अंपायर येतात मध्यामध्ये. हितगुज होते. सल्ला मसलत होते 2 अंपायर मध्ये. नंतर मात्र सांगितलं जाईल नेमकं काय आहे या डिसिजन मध्ये काय घडते. उत्सुकता ताणली गेली. शेवटचे 2 चेंडू असताना 2 पहिल्या बॉलवर संजय नेरकरच नंतर सिंग नंतर ब्लास्ट केलं होतं. सुशांत टीम कॅप्टन उडून दिले होतं. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या या अतिथी कक्षामध्ये असलेले सर्व मान्यवरांना
ती मानवंदना होती टीम कॅप्टन सुशांतच्या षटकाराची. 25-3 सद्यस्थिती आहे. चला जास्त प्रेशर टाकू नका. इथपर्यंतचा चांगला खेळ तुम्ही खेळत. इतर आदर्श आहेत कारण धीरज स्वतः बघतायत जो यंगस्टार आहे. ISPL याच वर्षी त्याने छान खेळलं. खूप साऱ्या शुभेच्छा त्याने दिल्यात. धीरज अभिमन्यू भुईर त्याचबरोबर मयूर म्हात्रेने प्रत्येक बॅटर्सने सुवर्ण संधी पारितोषिक लावलं. सलग 3 षटकं 3000. एकी बॅटरला मात्र ती जादू केल्याने जवळ आता ती संधी मात्र मिळणार नाही कारण शेवटचे 2 बॉल फक्त उर्वरित शेष आहेत फायनलचे पहिले इनिंग धारावीसाठी. 25-3 सद्यस्थिती 2.4 मध्ये लागल्यात. चला जास्त खेचू नका ही मॅच लांब. लगेच निर्णय घ्या. मैदानातून फोन लावले खास करून दत्ता मेहरकर आणि खास करून त्यांच्या आत्ते भाऊ आहेत शशी मेहर मामाचा मुलगा हा फोन करतोय आपल्या आत्ते भावांना. अर्थातच कदाचित मे बी द पॉसिबिलिटी निर्णय झालेला आहे परंतु थोडासा थांबला खेळ. आकाश स्पोर्ट्सच्या माध्यमातून डावखोरे बेहतरीन 48 सीवड 48चे दीपक शिंदे यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॅट देण्यात आल्या. बॅटर आणि गोलंदाजा ट्रॅक बरोबर टी शर्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्टता कॅप काय डॉट देण्यात आलेला आहे. धाव मिळणार नाही. 5वा चेंडू जातो खाली. शेवटचा बॉल फायनलची पहिली इनिंग धारावीच्या विरोधामध्ये आता भेदकता निर्माण केली संजयने. नाव लास्ट बॉल इन द फायनल फर्स्ट इनिंग. ग्रेट परफॉर्मन्स इन दिस सिरीज बाय शिरवणे संजय. बॅटिंग केले बॉलिंग केले त्याने कॅचेस पकडलेत धाबा अडवले. आणि लास्ट बॉल फायनल फर्स्ट इनिंग सुपर यॉर्क परफेक्टली बुंदा. उत्तर नव्हतं. इनिंग पहिली फायनलची झाली समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये खेळण्यासाठी आव्हान दिल्यानंतर धारावी 40+ने 3 गडी गमावल्यानंतर धाबा केल्यात. धापळकावर 25 नाव 26 टार्गेट 26 आव्हान 26 इन फायनल. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. आमिरचे षटक उंच पुरा संजयने कमाल केली. सेमीफायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच. 3 खणखणी षटकार 1 ओव्हर 3 खंदे फलंदाज बाद. फायनलमध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने 1 षटकार ठोकलेला होता पण ते ठोकल्यानंतर धाबा दिल्या फक्त 10. सचिननं पहिलं ओव्हर हाताळलं. कॅप्टनने 7 धाबा 1 विकेट. राकेशनं दुसरं ओव्हर हाताळलं. डावकर गोलंदाज 2 वापरले 9 धाबा करून संजयने दिल्यात 10. अशा प्रकारे 25 लागल्या. 26 इन द फायनल टार्गेट. काही होऊ शकतं कारण धूर्त करण्यात आला आहे सुशांत. एवढ्या लवकर तो खांदे आपल्या इतर 10 प्लेयरांच्या झुकवून देण्यासाठी तयार नसणार आहे. 26 मान. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. सुशांत सारखा घातक गणेश सारखा मिळाला त्यांचा अनुभव विकेटच्या पाठीमागे कारणीभूत ठरू शकतो. काही होईल सांगणं कठीण नाही. फायनलच्या मॅच तुम्हाला रंगेल अपेक्षापणे प्रत्येक वर्ष जो हजर आहे त्यांचं करूया आपण अगदी कुशल 11 जय गणेश सारसोळीच्या माध्यमातून सरशाचं स्वागतम सुस्वागतम. रांगेमध्ये जाताना जर लाईन डोरी लावली ना तरी एकही मात्र खेळाडू या लाईनच्या किंचितसाही आउट नसणार आहे बाहेर नसणार आहे. स्पीडअप करा तर लवकरात लवकर ओपनिंग सलामीची जोडी मैदानाच्या आज जाऊ द्या. शिरवणे 40+ टीम कॅप्टन सचिन. आज आमचा मित्र हॅन्डसम संतोष खूप खुशीत आहे. वेलकम आहे संतोष. क्रोडा सारखी एक नामांकित कंपनी ॲज मेंटेनन्स आणि व्यवस्थामध्ये खूप चांगलं काम केले त्याने. कुशल असा मेकॅनिक. क्रोडा नामांकित इंडियामधली कंपनी बाहेरची कंपनी आहे खऱ्या अर्थाने. त्यामध्ये नामांकित असा मेंटेनन्स मेकॅनिक अगदी सुपरली ऑपरेटिंग डिसमेंटिंग करता असेंब्ली पंपाची चांगली करतो. कॉम्प्रेसरला खोलताना त्या पिस्टनच्या रिंग आहे तो प्रॉपरली त्यामध्ये टाकताना सुपरलीमध्ये कॉम्प्रेशनला सेटअप करतो असा कुशल. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावा. 26 लक्ष 3 ओव्हरची मॅच. जवळपास विचार केला 9-27 ऑलमोस्ट 9 रन्स पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट इन फायनल टू द टीम शिरवणे 40+.
अशा 26 बनायचं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आत गेलेत द बेहतरीन ऑलराऊंडर संजय. मॅच फिनिश केली होती सेमीफायनल लवकर 3 टोळेंजंग षटकार खेचून मॅच आसान केली होती. षटकार ठोकून मात्र मॅचला अंजाम दिले होतं. आगाजी त्यांनी केलं तर अंजामही त्यांनी दिलं होतं. पण स्ट्राईकवरती आपण पाहणार आहोत अतिश आणि संजय अशी जोडी. आणि पहिला ओट घेऊन टीम कॅप्टन. खरं तर दोन्ही टीम कॅप्टनच्या माध्यमातून मात्र सुरुवात होते गोलंदाजीला. सचिननं मात्र स्टार्ट केलं होतं. सचिनने 6 धावा दिल्या होत्या. आता सुशांतने जर तशा धावा देता मॅचला तो ऑन ठेवेल. विकेटच्या पाठीमागे गणेश आहेत. त्याच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅच शॉट फाईन लावलं. पहिला बॉल उचलून मारलाय. चेंडूला फेकून देईल का? येस आला. अतिशय बॅटिंग मध्ये बुलंदी पॉवर षटकार सिक्सर. काय स्टार्ट केली आहे. 26 धावचेला लवकर संपवण्याचा प्रयत्न अतिशने आता विडा उचललाय. मनाशी ठेवलं का मॅच 2 ओव्हरच्या मध्ये उद्ध्वस्त करू. व्हॉट अ शॉट. आउटस्टँडिंग टायमिंग बाय अतिश. काय खेचलाय मजबूत बांध्याने कडक सांध्याने फेकून दिलं. काऊकोण्याच्या वरून जाऊन मिळाला डगआउट मध्ये. पहिलाच बॉल षटकार. दुसरा ऑफसाइड डोस खांद्यांचा वापर करताना चेंडू उसळला आणि सरळ गणेश यांच्याकडे सोपवला. ग्रेट बॉलिंग यार. नो क्वेश्चन टू द वाईट. एक्झॅक्टली द ऑफसाइड ऑप्शन वाईट लाईनच्या आतमध्ये. एक तुझा एक माझा. तिसरा बॉल कॅप्टन. सुपर बॉलिंग यार. इतक्या तर मग हार मारणार मी मांडणार. रनआउटची संधी डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न कॅप्टनने मेन चुकलाय. एक होती मिळत आहे 2. थ्रो वाईड षटकार त्याच्यानंतर डॉट आणि 2 लेग बायचा इशारा. अतिरिक्त धावा जाऊन मिळतील. स्कोर वाढेल 8 वर. 26 लक्ष इथून जिंकण्यासाठी आता डायरेक्ट लीड कसा पाहिला. जरासा नेम चुकला. प्रयत्न चांगला. विकेट मात्र मिळवत होती चांगली. त्यासाठी टास्क केला होता कॅप्टनने. बॉल क्रमांक इथून 4. बॅकफूट वगैरे जागा मला कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चाबुकी शॉट घेऊन जातो अतिशय. फील्ड चांगले होते. दूर नाव घेण्याचे प्रयत्न केले. 2 धाबा काढल्यात. जीव तोड मेहनत घेताना आता संजय. धावा कोणाचे होते. फायनलची क्रिस्टल ट्रॉफी आपल्या घरात जावी एवढाच मनाशीर केलेला अट्टाहास. का गोड बाबा. ग्रेट इनिंग. सपोर्ट रोल केले. पहिला मॅजिक रोल केलं होतं. आता अतिशकडे तो मेन रोल देऊया आणि आपण सहाय्यक भूमिका निभूया. सुरेख क्रिकेट. चांगला फटका सरळ रेषेमध्ये येतं. 20 शॉट मध्ये ऑन ड्राईव्ह केला. दुर्वल क्षेत्ररक्षण फील केले पण सिंगल मिळते 10 वर. लक्ष 26. 10 निघाल्यात. 11 निघाल्या. आणखीन आता 15 धावांची आवश्यकता. ओनली 15 रन्स नाव रिमेन to win this final to sit on a 40 place. Very close but not finished. Captain super batting आहे. super batting. लाईन मधला मेरिट वर हा दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला संजयने. काय क्रिकेट खेळतोय संजय. तारीफ करायला लागेल. अक्रम आणि संयमाचं गुट मिलाप. कॅप्टनची झाली पहिली ओव्हरची समाप्ती. सुशांतने दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा. आता 12 चेंडू उरत आहेत आणि 14 हे फायनलसाठी लक्ष आहे समोर. सिरोने 40 प्लस. 12 मध्ये 14. एखादा ओव्हर 2 ओव्हरचं ही पडली तर मॅच ऑन. या ओव्हरमध्ये जर धावा दिल्या 6 तर राहतील 8 आणि तिथे दोघांना ही समसमान संधी. कारण पहिली मॅच तशीच पाहिली होती आपण खऱ्या अर्थाने. दुसरी मॅच तशी पाहिली होती का नितीननं 6 मध्ये 7 डिफेंड केले होत्या. मिक्स सांडपाडा. ती चुकते निसटपण अगदी चल घेऊन खूप मात्र पचनी पडत नव्हतं. ते पराभव स्वीकारण्याच्यामध्ये धजत नव्हता अपोजिट टीम. आता 12 मध्ये 14 धावांची आवश्यकता फायनल जिंकण्यासाठी. टेनिस क्रिकेट .inचा आम्ही विशेष आहोत. जे आवाज आपल्या कानापर्यंत कायम आम्हाला ठेवताना खूप मजा मिळवून दिली त्या डीजे ऑपरेटरचे विशेष आभार आहोत. अंपायरिंगसाठी आम्ही प्रत्येक टीमकडून दिलेले 2-2 खेळाडू ॲज अंपायर त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो. फुल टॉस घेतली. ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्ह करतात सिंगल घेतली. पहिल्याच बॉलवरती गणेश आलेत बॉलिंग मार्कवर. एक गणेश विकेटच्या पाठीमागे ॲज फायरमॅन म्हणून खूप नाव कमावलं. अभिषेक त्यांचा मुलगा काय खेळतोय लेदर. कित्येक शतकं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अभिषेकने गणेश यांच्या पुत्राने सुपुत्राने मारलेत.
गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन मिस करताना चेंडू सरळ गणेश यांच्या हातीमध्ये एस विकेट कीपर. नो रन, डॉट बॉल. पहिले सिंगल डॉट. 10 चेंडू आणि 13 असे डॉट काढले तर मजा येईल मॅचला, अजूनही जिवंत करू शकतो. ॲज बॉलर मग गणेश हा मॅच राईट हँड मुहूर्त विकेट. चांगला फटका ऑन द ऑफिस केला आहे, दूरवरून क्षेत्ररक्षण आला, फिल्डिंग केली आहे तर पण ते 2 धावा मात्र अतिशय खात्यात जमा होते. 2ने बढोतरी दिले फायनलच्या चेस करताना. 26 लक्ष आता या 2ने मात्र पुढे जातोय टीम 15वर. 9 मध्ये आता 11. 15 झाल्यात बिनगडीबाज. शानदार दमदार सुरुवात फायनलच्या 26 धावांचा टार्गेटचा पाठलाग करताना. अतिशय स्ट्राईक बुलिंग मार्क गणेश. 9 मध्ये 11. 9 चेंडू आणि 11. पुढल्या टप्पा त्याच्यानंतर हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल. झेल काळी झेल आला क्षेत्र पकडा झेल अतिशय संपला खेळ. अतिश आउट. पहिलं विकेटचं झालं पतन. 15 असताना टीमची धावसंख्या अतिश परतला. आता कॅप्टन आल्या मैदानाच्या. सचिन भोईर एंट्रन्स करतोय मैदानाच्या आत. अतिश गेल्यानंतर चांगली असे विकेटपर्यंत मॅचला अजूनही मात्र रोनक करेल, संजीवनी देईल. आता 8 मध्ये 11 मॅच बनवू शकतो. थेंबे थेंबे तळेसे असं पाहिलं आम्ही. धावसंख्या मात्र पाहिले 15 आहे. 1-26 लक्ष उरले. 8 चेंडू 8 मध्ये 11 रन. अजूनही 2 बॉलमध्ये सट्टिक फक्त 1 दिली तर उरतील 10. तेव्हा मजा येईल मॅचला, मजा येईल मॅचला. विनायक टेनिस क्रिकेट डॉट यांच्या सुंदर क्रिकेट टीम कॉलेज दाखवताना संपूर्ण टीम सुशील पाटील यांचे संपूर्ण त्यांचे सहकार्य, त्यांचे विशेष कौतुक. काय दाखवलं मगाशी सुशांतची ती हलकीशी बॅट सेंटीमीटर हवेत होती. सटीक निर्णय दिला. गणेशचा अचूक ठरवताना त्याने सांगितलं गणेश इज परफेक्ट. चांगली अंपायरिंग कुशल असेल, गणेश असेल, जीव तोड मेहनत गेली सफलतेने लोकनेते चषक यशस्वी होताना. त्याचबरोबर खास आम्ही रवी मेहरचं विशेष आभार व्यक्त करतो एका दिवसासाठी आम्हाला सन्मानित केल्याबद्दल. थँक्यू सो मच लारा. बॅकफुटवर केल्या त्याला बॅकफुट कट केला. बॅकफुटवर घेताना मात्र दुरून क्षेत्ररक्षण आलं. सिंगल तर घेतली आहे पहिल्या बॉलवरती कॅप्टनने. दुसरी धाव ही पूर्ण. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 मध्ये राहतात आता 9. 7 गेंदे 9. चांगली गोलंदाजी मी म्हणेन परफेक्टली, कारण विचार केला एकही एक्स्ट्रा बॉल टाकला नाही. ग्रेट बॉलिंग यार. प्रेशरवर गणेशने कमाल केली आहे. दाराबेट टीमकडून दुसरं ओढ हाताळता पहिलं टाकताना 5 मध्ये आता 5 दिले. लास्ट बॉल समोर कॅप्टन यार परफेक्टली यार व्हाईट यार्कने केलं सेव्हन. गोड ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. आता 6 मध्ये 9. मॅच ऑन, फायनल ऑन. मजा येईल आता मॅच. हँडलिंग द बॉलर इज द बेस्ट क्वालिटी ऑफ द एनी कॅप्टन. कॅप्टनची ही कसोटी आता लागेल. कोणाला निवडू हा क्षण असतो कॅप्टनचा. तो क्षणामध्ये घ्यायचा असतो. कोणाला वापरू, कोणाला आणू, कोण उज्ज्वल केले, कोण फायनलमध्ये हा आकडा आपला सुरक्षित करून फायनलची क्रिस्टल कप आपल्या घरामध्ये नेऊन जाईल. यासाठी कॅप्टनची कसोटी. बेस्ट कॅप्टन इथेच ठरतो. तो निवडतो हँडलिंग द बॉल. कशा परफेक्ट गोलंदाजा कोणत्या क्रमांकावर येऊन मॅचेस जिंकल्या जातात. तसं गेलं होतं 1983. कपिल तेव्हा थोडासा मध्ये चिंतेत होता. तो स्लीपला सुनील गावस्कर चर्चा केली तेव्हा सुनील गावस्कर जरा चांगला मोहिंदर अंबरनाथ लहान. सुनील गावस्कर सल्ला योग्य ऐकला. जी जोडी होती मायकल होल्डिंग 6 मध्ये 9 सांगितले दादा, परत सांगतोय 6 मध्ये 9. 6 गेंदे 9 रन. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. स्वस्थ शरीर आयुष्यमान या फॉर्मॅटमध्ये चालला 12 टीम. त्यामध्ये 2 फायनलमध्ये. एका बाजूला डिपेंड करणार दाराबे चेस करताना शिरवणे राहिले 6 मध्ये कंपल्सरी 9. आणि या उज्ज्वल फायनलचं भविष्य हातात संदेशकडे. संदेश काय देईल या 6 मध्ये 9 डिफेन्स करेल, चेस करेल. पहिला चेंडू सोडला नाजूक गतीने. स्लोबान सुपर बॉलिंग. तंग अवस्था डगआउट मध्ये दोन्ही टीमच्या. पहिला खाली गेल्या थोडं जास्त अस्वस्थ झाला शिरवणे 40+. 5 मध्ये आता तर 9 पुढे सरसावले असताना. व्हॉट अ बॉलिंग आहे. ग्रेट बॉलिंग बाय सुपर डुपर बॉलिंग बाय संदेश. पहिला डॉट, दुसरी विकेट. सिट बिहाइंड द स्टंप. द बिग विकेट टू धारावी. संजय सारखा ज्याने मॅच फिनिश केली होती सेमीफायनल, पुढे खेचलं, त्याला मजबूर केलं, लेग ब्रेकचा वापर केला, बाकीचं काम सोडलं होतं गणेशकडे.
जत्रा चषक कडून 1000 आणि मयूर म्हात्रे कडून 2000 असे 3000 दिले जातील. मॅच जिंकून दिले तर संदेशला. थँक्यू सो मच धीरज. अजूनही तुम्ही मॅच बघता. कमाल यार, एका ज्येष्ठांना दिलेली ही यंगस्टार कडून अनोखी भेट. मयूर म्हात्रे आणि जत्रा मित्रमंडळाकडून दिले जातील. मॅच जिंकताव गोलंदाजीसाठी संदेशला. 4 मध्ये 9. व्हॉट अ मॅच. लेग ब्रेक टाकले बॅकफुटवर जाताना. ओ कॅचिंगची मान होती. बॅकअप साठी आला होता. विकेट पाहिजे होती मित्रा. बॅकअप केल्यानंतर धावणं, कॅचिंगला जाणं, पोहोचणं गरजेचं होतं. ते केलं नाही. चुकीचा निर्णय घेतला. 2 धावा मिळत आहेत. आता 3 मध्ये 7. व्हॉट अ मॅच. संतोषचा चेहरा पाहण्यासारखा आहे. संतोष अस्वस्थ आहे. संतोष प्रेशर मध्ये आमचा मित्र. त्याला सुखावून देणार का बॅटर. ही बात के बाद धीरजला मात्र संदेश देईल. संदेश का मॅच आपण जिंकणार. 3 मध्ये 7. बॅकफुट गेला. हलक्या तर काय बॉलिंग टाकले संदेशने. 6 मध्ये 9 असताना तर मॅच आणले. एक तर सिंगल घेतली. आता 2 मध्ये 1 षटकार. 2 बॉल बरोबर ना. 2 बॉल आणि आता 6. मॅच कुठे होती. मॅच कुठे आणली. राजन सेठला आम्ही बघतो. राजन सेठ मध्ये 2 कमरे हात ठेवून विठोबासारखे उभे आहेत. त्यांचा चेहरा मात्र कुठेतरी मात्र निश्चित खालावलेला दिसतो. मॅच काही होईल परिणाम, परंतु मॅच नाही तर संपूर्ण दोन्ही टीम मात्र मन जिंकतात. खेळावं कसं जिगरीनं. संदेश देणं मॅच आणले. 2 चेंडू 6. कडक फायनल. ओ माय गॉड. स्लाइस केल्या चेंडूला मध्ये फायनल मध्ये पोहोचेल का. 1 तर घेतली. 2 ची मांग. धडपडलं जातं. फंबलिंग चुरस आहे बॉल बरं फिल्डरची. 2 घेतल्यात. आता 1 चेंडू आणि 4. कडक मॅच. ज्या मॅचची अपेक्षा होती याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड व्हा. शेवट गोड कोणाचा होईल. 1 चेंडू 4. संदेश डिपेंड करेल काय. जत्रा मित्र मंडळाकडून 1000 आणि मयूर म्हात्रेकडून 2000 कॅश. असं 3000चा कॅश संदेशला देण्यात येतील. मॅच जर जितावं गोलंदाजी टाकली तर. आता 1 मध्ये 4. व्हॉट अ कडक मॅच. सुपर डुपर मॅच. मजा आली यार. रात्रीमध्ये प्रेक्षकांना हाय वोल्टाज. अगदी 1 चेंडू 4. संदेश. ओ माय गॉड. बॅकफुट वरचा कडक स्क्वेअर कट मारायचा होता. बॅटला लागले काय. धडपडला गेले काय सांगतील अंपायर. ओ इट्स वाईट. हो 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 हो. रवी मेहर. व्हॉट अ मॅच. आणि यासाठी मेहनत केली होती आमचे रवीने. आणि सर्व गणेश असेल, कुशल असेल, हर्षल असेल, दीपक वैती असेल, संजय मडवी असतील, वैभव तांडेल असेल, चिराग वैती, रवी राजभर, जीवन पाटील, देवा मडवी. व्हॉट अ खडक मॅच. 1 बॉल 2. उत्कंठा सिंगायला गेली आहे. व्हॉट अ कडक फायनल. फायनल कशी हवी. फायनल अशी असावी. येस पारितोषिक जत्रा मित्र म्हणून 1000. मयूर म्हात्रेकडून 2000. संजय साठी 1 चेंडू 2. मित्रांनो टाळ्या तो बनते. टाळ्या वाजून मात्र फायनलचं निश्चित तुम्ही स्वागत करा. का मॅच असं मॅच क्वचित होतात. यही दी या डोला असा मॅच फायनलचा रंग आहे. 1 चेंडू आणि 2. कडक मॅच. 1 बॉल 2. संदेशने आजपर्यंत प्रवास आणले. मॅच खेचून आणले. डिफेंड करेल काय आणि समोर बॅट्समनचा विचार केला तर राज करेल काय. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा. निघाला संदेश. टाकले बॉल फिरवलाय आणि फेकून दिले सरळच्या दिशेला. ओ माय गॉड. पकडो क्या जीतो मॅच. शेवटच्या बॉल मध्ये फेकला होता राजने. जत्रा मित्र मंडळाकडून दिले जातील 1000. मयूर म्हात्रे यांच्याकडून 2000. संदेश 6 चेंडू 9 धावा डिफेन्स केल्या आणि फायनल. हार्ड लक संतोष. सुपर स्ट्रोक यार. परंतु वातामध्ये झालेला बदल. सुशील चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला नाही. ग्रेट शॉट. कलेक्शन चांगलं होतं राज. नो डाऊट. मजा आली आहे फायनलला. जी मेहनत घेतली तर मेहनतला रंग मिळाला. दीपक पाटील जाऊया आणि करूया बक्षीस वितरण सोहळा ज्येष्ठ खेळाडूंचा. चला 3च्या 3 टीम येतील. लगेचच आम्ही